मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे की संजय गांधी योजनेतील जे लाभार्थी आहेत, दिव्यांग लाभार्थी, यांच्यासाठी केंद्र सरकारमार्फत दिव्यांग बांधवांची जे UDID कार्ड आहे याच्यावर eKYC हे आता सुरू करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये आपण UDID कार्डचे जे eKYC आहे ते कशा प्रकारे करायचे हे आपल्याला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला केंद्र सरकारमार्फत किंवा राज्य शासनामार्फत जे येणाऱ्या नवनवीन योजना आहेत, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला eKYC हे करणे गरजेचे आहे। तर हेच मी आपल्याला आज दाखवून देणार आहे। तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। तर याच्यासाठी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम गुगलवर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर खाली आपण बघू शकता की स्वावलंबन किंवा UDID असेही टाकले तर चालणार आहे। तर या ठिकाणी आपण स्वावलंबनवर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर पुढे आपल्याला अशा प्रकारची लिंक दिसणार आहे। एक नंबरची जी लिंक आहे UDID, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। या ठिकाणी नोट आपण बघू शकता की आधार बेस eKYC हॅज बीन मॅन्डेटरी सिंस, म्हणजे जून 2025लाच आधार बेसवरची जे KYC आहे ते प्रत्येकासाठी कंपल्सरी करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन देण्यात आलेले आहेत। तर आपल्यासाठी दिलेला आहे ट्रॅकिंग ॲप्लिकेशनसाठी दिलेला आहे आणि PWD लॉगिनसाठी आपल्याला या ठिकाणी ऑप्शन पण देण्यात आलेला आहे। तर आपण PWD लॉगिन याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपला जो एनरोलमेंट नंबर आहे किंवा UDID कार्ड नंबर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे। जे आपली कार्डवर डेट ऑफ बर्थ आहे ती आपल्याला या ठिकाणी टाकून खाली कॅप्चा कोड टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे की याच्यामध्ये आपली सर्व माहिती जी आहे, आपण UDID केव्हा जनरेट केला होता, आपले नाव, आपला जो आधार क्रमांक आहे, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, कुठल्या प्रकारचे आपलं डिसेबिलिटी ऑप्शन आहे आणि किती % आहे ते पण इथं या ठिकाणी दाखवणार आहे की परमनंट आहे का हे पण या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकता की डाव्या साईडला आपल्याला जो आहे अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला अपडेट eKYC याच्यावर क्लिक करायचं आहे। अपडेट eKYC याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला आपला जो आहे आधार क्रमांक या ठिकाणी दाखवणार आहे। तरी खाली आपण याच्यावर क्लिक करून जनरेट OTP आपल्याला करून घ्यायचा आहे। तर खाली आपल्याला जनरेट OTP केल्यानंतर आपण बघू शकता की 6 डिजिट OTP विल बी सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर। तर आपला जो रजिस्टर क्रमांक आहे याच्यावर आपल्याला 6 अंकी कोड पाठवण्यात आलेला आहे आणि तो OTP आपल्याला आल्यानंतर आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून आपल्याला व्हेरीफाय OTP याच्यावर क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघू शकता की आपल्याला सक्सेसफुली व्हेरीफाईड म्हणून आपली जी eKYC आहे ती सक्सेस झालेली असल्याची आपल्याला माहिती आपल्या स्क्रीनवर दिसणार आहे। तर अशा प्रकारे आपली ही eKYC पूर्ण यशस्वीरित्या झालेली आहे।